नमस्कार। आज सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यापासून घसरण होती आणि दिवसभर शेअर मार्केट खालीच होते। आज मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 1018 पॉईंटने घसरून 76,294 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 310 पॉईंटने घसरून 23,072 वर बंद झालेला आहे। सलग 2 दिवस काल आणि आज मार्केटमध्ये घसरण दिसून आलेली आहे। सर्व इंडेक्समध्ये आज घसरण झालेली आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई बँक इंडेक्स 1.09%, बीएसई आयटी इंडेक्स 1.42%, बीएसई रियालिटी इंडेक्स 3.14% खाली आहेत। बीएसई मिड कॅप इंडेक्स 2.88%, बीएसई स्मॉल कॅप इंडेक्स 3.40% खाली आहेत। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: अडानी एंटरप्राइजेस 1.35%, ग्रासिम 0.74%, ट्रेंट 0.61%, भारती एअरटेल 0.22% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: आयचर मोटर 6.80%, अपोलो हॉस्पिटल 6.57%, श्रीराम फायनान्स 3.97%, कोल इंडिया 3.10% अशी घसरण आहे। आज आरसीटीसी सहित काही कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट आलेले आहेत। एफआयआयने 4,486 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशीय वित्तीय संस्थांनी 4,001 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। धन्यवाद।